जय भीम. काल नाशिकमध्ये प्रजासत्ताक निमित्ताने आपल्या पालकमंत्री आले होते. गिरीश महाजन यांनी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांचे नाव पुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख देखील केला नाही. याचं खूप फार दुःख आहे आम्हाला. आणि माधवीताई यांना माझा मानाचा जय भीम आहे. कारण की जिथे जाती भेद करतात, तिथे जातीवाद करताय. आपले स्वतः पालकमंत्री कसं काय विसरू शकतात आपल्या थोर नेत्यांना? मला एवढंच वाटतं की आपलं एक छोटं लेकरू शाळेत जात असेल 8 वर्षाचं किंवा 7 वर्षाचं, ते आपल्याला म्हणतं घरी येऊन की आई किंवा बाबा किंवा ताई किंवा दादा, की उद्या माझ्या शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त मला भाषण करायचं आहे गं. मला एक छानसा मजकूर दे गं लिहून आणि मला एक भाषण लिहून दे. तर आपण काय लिहून देतो? पहिलं काय लिहून काय देतो? की तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ज्योतिबा फुले, माता भीमाई, माता रमाई, अहिल्याबाई, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, तसेच आपल्या बसलेले मान्यवर यांना माझा मानाचा जय हिंद असं आपण लिहून देतो की नाही? आणि माझं छोटंसं भाषण आहे ते तुम्ही ऐकून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. असं आपल्या लेकरांना लिहून देतो. चक्क तर इथं तर काय वेगळंच पलटलेलं आहे. आपले पालकमंत्री चक्क आपल्या बापाचं नाव घ्यायला विसरले. बरोबर आहे ना? त्यांच्यासाठी त्यांनी कधी केलं नाही. जेव्हा माधवीताई म्हटल्या की ॲट्रॉसिटीच्या कायद्यानुसार मला गुन्हा दाखल करायचा आहे, त्याच्यावर आपले गिरीश महाजन म्हणत आहेत माझ्याकडे ते चुकून राहून गेलं. अहो, चुकून राहिलंच कसं काय? तुम्ही लहान लेकरू तर नाही आहात की ते भाषण पाठ करायचं होतं तुम्हाला आणि ते बोलायचं होतं 4 लोकांसमोर. अहो, तर तुमचं मनोगत तुम्ही स्वतः ठरवून बोलणार होतात, तर त्यात आमच्या बापाचं नाव विसरलातच कसं काय तुम्ही? एखादं लहान लेकरू शाळेमध्ये भाषण करताना ते अडखळत रेंगळत कसं काय असलं तरी ते भाषण त्याला जरी जमलं नाही तरी ते वाचून बोलण्याचा प्रयत्न करतं. का? कारण की आपल्या महान मानवांना किंवा आपल्या ज्या थोर नेत्यांना कधी विसरणार नाही. ह्या ज्या जन्मभूमी आपली आहे, ह्या कर्मभूमीत आपण जन्माला आलो आहे, त्या लोकांना विसरलं नाही पाहिजे, ज्याच्यामुळे आपण आज जगतोय. ज्या बापानं आपल्याला संविधान दिलं, दिवसाचा रात्र केला, रात्रीचा दिवस केला, 4 लेकरं गमावली, पण कधी माघारी फिरला नाही. या देशाला खरं संविधान लिहून दिलं, त्या देशावर आज बापाचं नाव घेण्याची लाज वाटते. अशा माणसांना खरंच काय बोलावं कळत नाही. पण दुःख एवढंच आहे की आमचा बाप हा आमचाच नाही, या सर्व जगाचा आहे. तो तुमचा आहे, आमचा आहे, आपल्या सर्वांचा आहे. मग तुम्ही आमच्या बापाला कसं काय विसरायचा प्रयत्न केलात? म्हणूनच माधवीताईंचं बोलणं खूप योग्य आणि योग्यच आहे. आज जरी मी जे बोलत आहे ते समोरच्या व्यक्तीला कडू वाटत असेल, पण सत्य आहे. मी एक गृहिणी आहे, पण माझी बुद्धिमत्ता जी मला वाटतं की जे झालं ते योग्य झालं नाही,
आणि आपण कधी आपल्या महामानवांना किंवा आपल्या थोर नेत्यांना विसरू नका, ज्याने आपल्याला जगण्याची उमेद दिली. आणि प्रजासत्ताक दिन निमित्ताने तुम्ही आला होता 2 तासाचं भाषण करायला, त्या भाषणात बापाचं नाव घ्यायला विसरलात. कसं काय विसरलात? हे तुमचं तुम्हाला माहिती, कारण की तुमच्या मनात आमच्या बाबद्दल कपट आहे. आणि इकडं तर काय म्हणता, मी आंबेडकरांचा प्रत्येक ह्याच्यावर अंमल करतो. काय अंमल करतो? काहीच अंमल करत नाही. ज्या माणसाचं नाव तुमच्या आयुष्यात लक्षात नाही, बोला ओठावर नाव नाही, आणि म्हणे मी त्यांचा अनुयायी असा नसतो. अनुयायी हा त्याच्या 24 तास नाव तोंडावर राहील, असा अनुयायी तुम्ही नाहीत. नुसतं बोलण्यापुरतं आहात. आणि माधवीताई, खूप खरं मनापासून तुम्हाला म्हणते, जे बी काही कालच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालं ते खूप वाईट झालं. आणि जो तुमचा डिसिजन असेल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. आणि जो गरीबच राहिला, त्याच्या मनातच बाबासाहेब राहिले, शिवाजी महाराज राहिले. पण सावकाराच्या मनात कधी राहिले का हो? हा प्रश्न मलाच आता पडायला लागला आहे. कारण की तुम्ही मोठ्या उद्यानावर गेलात, कुणामुळे गेलात? तर त्याच लोकांमुळे गेलात. आज छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांनी आपल्या रक्ताचे पाठ वाहवले नसते तरी स्वातंत्र्य मिळलं असतं का? नसतं. गुलामगिरीतच राहिलं लागलं असतं. आणि शिवाजी महाराजांनी त्या 18 जातींना एकत्र करून आपलं स्वराज्य निर्माण केलं होतं. आणि आंबेडकरांनी काय केलं? हाच प्रश्न आहे असेल तुमच्या मनात ना. तर आंबेडकरांनी दिवसाचा रात्र करून हे जे संविधान लिहिलं, आम्हाला माणसात आणलं, माणूस म्हणून जगवण्याचा प्रयत्न केला, आणि आपण जगतोय. आणि त्यांच्या पुण्याईमुळे, त्यांच्या कीर्तीमुळे हे जे काही उच्च पदव्या आपण ज्या स्वीकारतो, हे फक्त केवळ माझ्या बाबासाहेबांमुळे आहेत आणि आमच्या बापामुळे आहेत.